मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात आज मातंग समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाला। मागासवर्गीय आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करत मातंग समाजाच्या वतीने मलकापूर शहरात एक विशाल आणि भव्य मोर्चा काढण्यात आला। समाजाचे नेते विजय अंभोरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चाने संपूर्ण शहर घोषणाबाजीने दणाणून सोडलं। आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या न्याय्य मागणीसाठी मातंग समाज आता रस्त्यावर उतरला आहे। मलकापूर रोडवरील जनता विद्यालय येथून या भव्य मोर्चाला सुरुवात झाली। हातात आरक्षणाच्या मागण्यांचे फलक आणि जोरदार घोषणाबाजी करत हजारो महिला व पुरुष बांधव या मोर्चात सहभागी झाले होते। मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर परिसराला आंदोलनाचे स्वरूप आले होते। मोर्चाच्या समाप्तीनंतर मलकापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नामे एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि बदर समितीच्या अहवालाचा हवाला देत मातंग समाजाला त्यांचा हक्क तातडीने द्यावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी असा निर्णय दिला की उपवर्गीकरणाचे सर्व अधिकार हे राज्याला आहेत। राज्याने ते त्या राज्याची परिस्थिती पाहून त्या राज्यामध्ये उपवर्गीकरण लागू करावं। 13% आरक्षणाचा लाभ आमच्या वंचितापर्यंत पोहोचला नाही ही अनेक वर्षापासूनची मागणी आम्ही करतो, पण शासनाने ती मागणी गांभीर्याने घेतली नाही। परंतु सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर देशातल्या अनेक राज्यांनी उपवर्गीकरण आपल्या राज्यामध्ये सुरू केलेलं आहे, परंतु 2 वर्ष झालेत या राज्याने उपवर्गीकरणाची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये केलेली नाहीये। ती तात्काळ सुरू करावी। येत्या ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्त उपवर्गीकरणाची घोषणा करावी अशी मागणी आम्ही सर्व या मोर्चाच्या माध्यमातून करतो। इतर राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मातंग समाजाला उपवर्गीकरणाचा लाभ मिळणार का आणि शासन या इशाऱ्याची दखल घेऊन काय निर्णय घेणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, मलकापूर, बुलढाणा। अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज।